नमस्कार, वेलकम टू पुणे किचन डायरीज. तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी. त्यासाठी मी इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे. पुऱ्यांचं साहित्य फक्त यामध्ये नाही आहे. पुऱ्यांसाठी काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आता आपण काय काय साहित्य लागतं ते सगळं बघून घेऊयात. तिखट चटणी बनवण्यासाठी म्हणजे तिखट पाणी बनवण्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचनंतर लसूण घेतलेलं आहे. आलंसुद्धा मी वापरणार आहे थोडंसं. पुदिना घेतलेला आहे. पुदिना एकदम ताजा आहे, तुम्ही बघू शकता, हिरवा आहे आणि त्याचबरोबर इथं कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. पुदिन्याचं प्रमाण आणि कोथिंबीरीचं प्रमाण, पुदिन्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे आणि कोथिंबीरीचं प्रमाण आपल्याला थोडं कमी ठेवायचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर गोड चटणी बनवण्यासाठी इथे मी चिंच घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे. आणि जो आपला मसाला आहे पुरीसाठी, त्यासाठी मी इथे बटाटा घेतलेला आहे. 4 बटाटे घेतलेत, ते सुद्धा मी उकळून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी इथे हरभरासुद्धा घेतलेला आहे. हरभरा मी रात्री भिजवलेला होता. तुम्ही 4 ते 5 तास भिजवून त्यानंतर घेतला तरीसुद्धा चालेल. ते घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण पुरीसाठी लागणारं जे पीठ आहे ते मळून घेऊयात. म्हणजे आपलं पुरीचं पीठ भिजेल तोपर्यंत आपण हे बाकीच्या चटण्या आणि मसाला बनवता येईल आपल्याला. पीठ मळण्यासाठी सगळ्यात आधी मी कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर आपण थोडंसं अगदी तेलाचं मोहन जे आहे ते घेणार आहे, म्हणजे पुऱ्या आपल्या चांगल्या फुगतील. त्याच्या आधी मी पाणी टाकून घेते. पाणी टाकल्यानंतर आता आपण रवा घेणार आहे. रव्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि मैद्याचं प्रमाण किती घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. रवा आणि मैद्याचं प्रमाण चुकलं तर पुऱ्या चुकतील, त्यामुळे तुम्ही प्रमाण व्यवस्थित घ्या. 1 वाटी रवा जो आहे तो, एवढी 1 वाटी आहे, तो मी पहिले यामध्ये घालणार आहे पाण्यामध्ये. 2 वाटी रवा आणि 1 वाटी मैदा असं मी प्रमाण घेणार आहे. तर 1 वाटी रवा मी टाकलेला आहे. आता अजून 1 वाटी रवा आपण टाकूयात आणि त्यानंतर 1 वाटी मैदा टाकूयात. मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. हा मैदासुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊयात. थोडंसं तेलसुद्धा टाकणार आहे मी त्यामध्ये. तेल टाकलं आहे आणि पुरीचं पीठ मळण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे. गरम म्हणजे कोमट पाण्याचा वापर करणार आहे. पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतर पुरीचं पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे. आता मी हे पुरीचं पीठ जे आहे ते मळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. मग आपण पुऱ्यासुद्धा लाटून घेऊयात. पुरीचं पीठ मळून झालेलं आहे, ते मी 15 ते 20 मिनटं भिजत ठेवणार आहे. तोपर्यंत मी तिखट चटणी, गोड चटणी आणि पाणीपुरीसाठी जो आपण मसाला बनवतो तो सुद्धा मसाला मी बनवून घेणार आहे. तर आता आपण हे पीठ झाकून ठेवून देऊयात. 15 ते 20 मिनटं आपल्याला झाकून ठेवून बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि 1 तांब्या पाणी मी उकळून घेणार आहे. तर आता थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये गूळ टाकूयात आणि चिंचसुद्धा टाकूयात. याला थोडीशी उकळी फुटलेली आहे, त्यामध्ये आता मी चिंच टाकते. चिंच टाकल्यानंतर त्यामध्ये मी गुळाचे 2 खडे टाकलेले आहेत. आता हे आपण पाण्यामध्ये उकळून देऊयात. त्यानंतर तोपर्यंत आपण तिखट चटणी बनवून घेऊयात. ते मिक्सरमध्ये आता मी पुदिना, त्यानंतर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण हे सगळं बारीक करून घेणार आहे. त्याचबरोबर थोडंसं आलंसुद्धा टाकणार आहे आणि ते सुद्धा बारीक करून घेणार आहे. आलंसुद्धा टाकलेलं आहे. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तिखट पाण्याचं जे साहित्य होतं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. आता आपण ते चाळणीमधून गाळून घेऊयात. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. कांदा, बुंदी आणि बाकीचे जे मसाले आहेत ते ॲड करणार आहे. मसाले कोणकोणते ॲड करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. मी अशी बारीक चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये आपण हे सगळं टाकून चांगलं गाळून घेऊयात. चमच्याने मी ह्यातलं सगळं पाणी जे आहे ते गाळून घेणार आहे. व्यवस्थित गाळून घ्यायचे, म्हणजे मिरचीचा जो तिखटपणा आहे तो आपल्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. त्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकणार आहे. कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. आपण यामध्ये बुंदी ॲड करून घेऊयात. बुंदी ॲड केल्यानंतर मी अर्धा लिंबू आहे ते त्यामध्ये पिळून घेणार आहे. लिंबाचा रस जो आहे तो त्याच्यामध्ये चांगला पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, चाट मसाला ॲड करूया. सगळे मसाले टाकून घेणार आहे. सगळ्यात आधी मी गरम मसाला टाकते. गरम मसाला मी अर्धा चमचा टाकलेला आहे. त्यानंतर धना पावडर टाकणार आहे. धना पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकणार आहे. त्याचबरोबर लाल तिखट टाकणार आहे. लाल तिखट पण मी थोडंच टाकणार आहे, कारण पाण्यामध्ये मी हिरवी मिरची जास्त टाकलेली आहे.
आणि चाट मसाला टाकूयात आपण. तुम्हाला जर जास्त तिखट पाणी हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची जास्त ॲड करू शकता. चाट मसाला मी 1 चमचा टाकलेला आहे. हे पाणी जर तुम्हाला थोडंसं आंबट पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये चिंचेचं जे गोड पाणी आहे ते सुद्धा थोडंसं ॲड करू शकता. तिखट पाणी तयार झालेलं आहे. आता मी गोड पाणीसुद्धा तयार करून घेते. चिंच आणि गोड मी उकळून घेतलेलं आहे इथे पाण्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर ते गाळून घ्यायचे आपल्याला. सगळ्यात आधी मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. गोड पाणी जे आहे ते गाळून घेणार आहे. चिंच मी बारीक करून घेतलेली होती, ते तुम्हाला सांगितलं पण होतं. आता आपण गोड पाणी या चाळणीमधून बारीक करून घेऊयात. अशा पद्धतीने गोड पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर चमच्याने असं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे गाळून घ्यायचं आहे. पाणी बनवून तयार झालेलं आहे. आता आपण पाणीपुरीचा जो मसाला आहे तो बनवायला घेऊया. उकडलेला बटाटा घेतलेला आहे मी यामध्ये आणि तो स्मॅश करून घ्यायचा आहे. आधी मी थोडाच बटाटा घेतलेला आहे, अजून बटाटा मी घेणार आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडेसे हरभरे जे आहेत भिजवलेले आणि त्यानंतर उकडून घेतलेले ते सुद्धा आपण ह्यामध्ये टाकूयात आणि ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये स्मॅश करून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात आधी मी हरभरे आणि बटाटे दोन्ही स्मॅश करून घेते. आता मी चांगला स्मॅश करून घेतलेला आहे. आता आपला मसाला तिखट होण्यासाठी त्यामध्ये मी हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती टाकणार आहे. त्यानंतर थोडासा कांदा टाकणार आहे. कांदासुद्धा मी बारीक चिरून घेतलेला होता, तो टाकूयात आपण आणि मसाले ॲड करून घेऊयात. यामध्ये सगळ्यात आधी गरम मसाला टाकणार आहे थोडा, त्यानंतर धना पावडर टाकणार आहे आणि लाल तिखटसुद्धा टाकणार आहे. लाल तिखट मी अर्धा चमचा टाकणार आहे. आता आपण अगदी थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि चाट मसालासुद्धा ॲड करणार आहे. चाट मसाला ॲड करून घेऊयात आधी. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि ते सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तिखट पाणीसुद्धा ॲड करू शकता, त्याने बटाट्याला आणखी चव येते. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपला मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी अगदी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली. पुरी करायला घेतलेली आहे. पुरीसाठी जे पीठ होतं ते मी आता इथे चांगलं गोल चपातीसारखं लाटून घेणार आहे आणि त्यानंतर एका गोल साच्याच्या साह्याने पुऱ्या कापून घेणार आहे. तर सगळ्यात आधी हे पीठ मी लाटून घेते. जास्त जाड धरायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा धरायचं नाही आहे. पुऱ्या आपल्या ज्या आहेत त्या चांगल्या फुगल्या पाहिजेत. एक पिठाचा जो गोळा आहे तो लाटून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्या पुऱ्या बनवून घेऊयात. तर पुऱ्या बनवण्यासाठी तुमच्याकडे जर गोल काहीतरी छोटा असेल तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता. अशा पद्धतीने एवढ्या एवढ्या आकाराच्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला बनवायच्या आहेत. आता मी अशाच सगळ्या पुऱ्या बनवून घेते. ह्या पुऱ्या बनवल्यानंतर आपल्याला एकावर एक टाकायच्या नाही आहेत, त्या एका कापडावरती आपल्याला टाकायच्या आहेत. त्यासाठी मी कापडसुद्धा घेतलेलं आहे. ह्या रुमालावरती मी सगळ्या पुऱ्या बनवलेल्या ज्या आहेत त्या ठेवणार आहे आणि त्यानंतर मी त्या तळून घेणार आहे. सगळ्यात आधी आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊयात. पुऱ्या लाटून एकदमच तळायच्या तसं करायचं नाही आहे. सगळ्या पुऱ्या आधी लाटून घ्यायच्यात, त्यानंतर आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात. तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये पुऱ्या तळून घेऊयात. त्या फुगलेल्या आहेत आणि छान अशा फुगत आहेत. आपल्याला त्या लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आता मी या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. आता सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता मी या एका प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता पाणीपुरी पूर्णपणे तयार झालेली आहे. इथे मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. मी तुम्हाला एक पुरी हे पण करून दाखवते. लगेच हे पण होती आहे, तुटती पण आहे लगेच. पुरी छान एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि फुगल्यासुद्धा आहेत सगळ्या पुऱ्या. तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. पाणीपुरीचा मसालासुद्धा बनवून झालेला आहे. इथं तिखट पाणी आहे आणि इथे गोड पाणी आणि त्यासोबत खायला मी इथे शेव घेतलेली आहे. तर सगळं जे साहित्य आहे ते रेडी झालेलं आहे. आता मी पाणीपुरी बनवून घेते. ही एक पुरी घेऊयात आपण. तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल पुरीचा, कुरकुरीत झाली आहे एकदम. हिच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता मी थोडंसं तिखट पाणी टाकून घेते, त्यामध्ये गोड पाणी टाकलेलं आहे सॉरी, आणि त्यानंतर तिखट पाणी टाकून घेते. थोडीशी शेवसुद्धा टाकून घेऊयात आपण आणि अगदी थोडासा कांदा टाकून घ्यायचा आहे.
तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये हरभरासुद्धा टाकू शकता. अशाच पद्धतीने पाणीपुरी जी आहे ती तयार झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये घेते, प्लेटमध्ये सजवून घेते, त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. अशाच पद्धतीने चविष्ट अशी पाणीपुरी तयार झालेली आहे. एकदम आपण स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी जशी बनवतो तशी झालेली आहे. तुम्हाला जर आपली ही पाणीपुरीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या रेसिपीला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.